आणि नागपूर या ठिकाणचा निकाल हाती आला। त्यामध्ये तीनही उमेदवार हे महायुतीचे विजयी झालेले आहेत। तर नांदेडमध्ये देखील मतमोजणीला सुरुवात झाली आहे। महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना 339 मतं। तर नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये मतमोजणी सुरू असून महायुतीकडनं अमरनाथ राजूरकर म्हणजे भाजपचे उमेदवार आहेत। महाविकास आघाडीकडनं ठाकरे सेनेचे कृष्णा पाटील आष्टीकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे नांदेडमध्ये देखील विशेष लक्ष असणार आहे। राजूरकर यांनी या ठिकाणी 339 मतं घेतलेली आहे। नागपुरात भाजप उमेदवार राजीव पोद्दार हे विजयी झालेत। अतुल लोंढेंचा त्यांनी पराभव केलेला आहे। निश्चितच विजय होता आणि सर्व कार्यकर्त्यांना फार मनस्वी आनंद झालेला आहे। मी अगोदरच सांगितलं होतं की आमचा हा रामटेक जिल्हा काँग्रेस मुक्त झालेला होता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याचा परिणाम असा आहे की प्रचंड मोठ्या फरकाने आमचे डॉक्टर पोद्दार विजयी होत आहेत। गुलाल उधळला तुमचे उमेदवार विजयी झाल्यामुळे। हा एक ऐतिहासिक विजय आणि भारतीय जनता पक्षासाठी आणि महायुतीसाठी हा एक फार मोठा विजय आणि ऐतिहासिक विजय आहे। एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत हे आघाडीवर आहेत। तर सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत आघाडीवर आहेत। सोलापूरमध्ये मतमोजणी सुरू असून महायुतीकडनं भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध महाविकास आघाडीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंत देशमुख या ठिकाणी लढत होते। यामध्ये जयकुमार गोरेंनी 500 मतं आम्ही घेऊ असा विश्वास व्यक्त केलाय। तर विधान परिषदेची आकडेवारी आपण इथे पाहूयात। तर महायुती 11 जागांवर या ठिकाणी विजयी झालेली आहे। तर महाविकास आघाडीचा एकही उमेदवार इथे आघाडीवर नाही। भाजप 7, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी 2। तर मवियाच्या वाट्याला मात्र 0 जागा आलेल्या आहेत। आतापर्यंतच्या निकालानुसार महायुतीच्या वाट्याला 11 जागा आलेल्या आहेत। ही आकडेवारी आपण या ठिकाणी पाहतोय। भाजप 7, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 असा निकाल समोर आलाय। सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आघाडीवर असून त्यांनी 107 मतं आतापर्यंत घेतली आहेत। तर वसंत देशमुखांना 27 मतं इथे मिळालेली आहेत। महायुतीकडून भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे वसंत देशमुख असा सामना आहे। यामध्ये राजेंद्र राऊत हे आघाडीवर आहेत। पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी ही निवडणूक